नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. पहिल्या 2 श्लोकांमध्ये यज्ञाद्वारे देवतांचे पूजन करणाऱ्या सकाम मनुष्यांना देवपूजनाचे फल आवागमन आहे असे सांगून आता त्यांच्याहून भिन्न असलेल्या अशा आपल्या अनन्यप्रेमी निष्काम भक्तांच्या उपासनेचे फल म्हणजे त्यांचा योगक्षेम स्वतःच व्हातो असे भगवंत सांगत आहेत. श्लोक 22. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. श्लोकाचा अर्थ, जे अनन्यप्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. जगातील सर्व भोगांबद्दल असलेले प्रेम दूर होऊन ज्यांना भगवंतांबद्दलच अढळ आणि अचल प्रेम प्राप्त झालेले आहे, ज्यांना भगवंतांचा विरह असह्य वाटतो, ज्यांचा भगवंताशिवाय दुसरा कोणताही उपास्य देव नाही आणि जे भगवंतालाच परमाश्रय, परमगती आणि परमप्रेमास्पद असे मानतात, अशा अनन्यप्रेमी एकनिष्ठ भक्तांचे विशेषण अनन्य हे पद आहे. इथे माम हे पद सगुण भगवान पुरुषोत्तमाचे वाचक आहे. त्याचे गुण, प्रभाव, तत्व व रहस्य हे समजून चालताना, खेळताना, उठताना, बसताना, झोपताना, जागताना आणि एकांत साधन करताना सर्व काल निरंतर अविच्छिन्न रूपाने त्यांचे चिंतन करीत त्यांच्याच आज्ञेप्रमाणे निष्काम भावनेने त्यांच्याच प्रसन्नतेसाठी क्रिया करीत राहणे म्हणजेच त्यांचे चिंतन करीत भजन करणे होय. अप्राप्त असलेल्या वस्तूच्या प्राप्तीचे नाव योग आणि प्राप्त झालेल्या वस्तूच्या रक्षणाचे नाव क्षेम होय. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी जे साधन त्यांना प्राप्त झाले आहे त्याचे सर्व प्रकारच्या विघ्न बाधांपासून रक्षण करणे, ज्या साधनाची कमतरता आहे त्याची पूर्तता करून स्वतः आपली प्राप्ती करून देणे, हेच त्या प्रेमी भक्तांचा योगक्षेम चालविणे होय. भक्त प्रल्हादाचे जीवन याचे सुंदर उदाहरण आहे. त्याच्या साधनामध्ये हिरण्यकश्यपूने मोठमोठी विघ्ने आणली, तरीही भगवंताने सर्व प्रकारे त्याचे रक्षण करून शेवटी त्याला आपली प्राप्ती करवून दिली. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.